नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा 2026चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये पीक विमा 2026 सर्च करायचं आहे आणि एंटर द्या। पहिली वेबसाईट येईल त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक पोर्टल ओपन होईल, त्यामध्ये एनरोलमेंट पार्टनर याला क्लिक करायचं आहे आणि CSC ऑप्शन चॉईस करायचं आहे। चॉईस करून झाल्यानंतर तुमच्या समोर CSC पोर्टलचं एक लॉगिन पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला CSC ID टाकून घ्यायचा आहे। CSC ID टाकून झाल्यानंतर खाली पासवर्ड फिल करा आणि पासवर्ड फिल करून झाल्यानंतर हा कॅप्चर जशाचा तसा फिल करा आणि लॉगिन बटनाला क्लिक करा। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर पेज ओपन होईल पीक विमाचं। पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला चूज द प्रिफरन्स सीझन म्हणजेच तुम्हाला आता तुमचे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं आणि आपल्याला आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा पहिला ऑप्शन आहे त्याला टिक करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक झालं, वरती ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यामध्ये ॲप्लिकेशनला क्लिक करा आणि खाली ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। झालं, आता या ठिकाणी आपल्याला बँक टू बँक सर्च करायचं आहे किंवा आपण पूर्ण डिटेल टाकून देखील सर्च करू शकतो, पण मी IFSC कोड टाकून डायरेक्ट सर्च करतो म्हणजे आपलं काम सोपं होणार आहे। यासाठी आपले खाली ऑप्शन आहेत येस ऑर आणि नो। आपल्याला येस ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला IFSC कोड टाकायचा आहे, ज्या बँकेचा आपण तपशील देणार आहोत तो टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं, तुमच्या समोर पूर्ण शाखा वगैरे नाव येऊन जाईल। खाली आता तुम्हाला अकाउंट टाईपच्या पुढे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर पुढच्या बॉक्समध्ये कन्फर्म सेव्हिंग अकाउंट नंबर म्हणून कन्फर्म करून घ्यायचे, जेणेकरून दोघं खात्यामध्ये तुमची अकाउंट नंबर सेम यायला पाहिजे। ती प्रोसेस झाल्यानंतर खाली चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पोर्टल नवीन पेज ओपन होईल। नीट लक्षात घ्या, तुमचं नाव, तुमचं आधार कार्डचं नाव, आधार नंबर सर्व तुमचं ॲक्युरेट तिथे येऊन जाणार आहे। त्याबरोबर आता आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे। मोबाईल नंबर व्हेरीफायला क्लिक करा आणि वरती तुम्हाला कॅप्चर येईल, तो कॅप्चरला क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केलं, आता OTP तुमच्या नंबरला जाईल, जो आधारला नंबर लिंक असेल त्याला किंवा तुम्ही जो फिल केलं असेल त्याला। OTP टाका आणि सबमिट बटनाला क्लिक करा। झालं, आता खालची डिटेल जर ऑटोमॅटिक आली असेल तर काही अडचण नाही, नसेल तर तुम्हाला ती भरून घ्यायची आहे। सर्व A to Z माहिती भरून घ्या आणि खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर क्रॉप अँड डिटेल आपल्याला फिल करायची आहे। तुमचं सातबारा कुठला आहे, त्याचा तालुका, जिल्हा, परत रिन्यू सर्कल, परत ग्रामपंचायत आणि नंतर ज्या ठिकाणी तुमचं शेत आहे त्या ठिकाणचं विलेज म्हणजे तुमचं शिवार हे चेक करून घ्यायचं आहे आणि नीट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली क्रॉपिंगमध्ये या, खाली तुमचं कोणतं पीक आहे ते घ्या, मका, कापूस जे असेल ते घेतल्यानंतर तुम्हाला शोविंग डेट म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला लावली कपाशी किंवा पेरणी कोणत्या तारखेला गेली त्याला सिलेक्ट करायचं आहे। इथं तुम्हाला ओनर, तुम्ही टेनंट आहेत, तुम्ही भाड्याने करत असाल तर टेनंट करा, स्वतःचे असेल तर ओनर करा। मी स्वतःचा फॉर्म भरतोय म्हणून ओनर करतो। ओनर म्हणजे स्वतःने शेती करतो त्यालाच ओनर म्हणतात। आणि त्यानंतर सर्वे म्हणजे तुम्हाला सातबाऱ्यावरचा जो गट नंबर आहे तो टाकायचा आहे, खाता नंबर टाकायचा आहे आणि इन्शुअर एरिया म्हणजे तुमचं ते शेत किती तुम्ही लागवड केलेली आहे ते कन्फर्म करून इथं टाकायचं आहे आणि खाली ॲड क्रॉप अँड सर्वे नंबरला इन्शुरन्सला क्लिक करायचं आहे। नीट लक्षात घ्या, मी क्लिक करतो, ॲटोमॅटिक खाली एक आपला रो तयार होऊन जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल दिसणार आहे। बघा खाली एक रो तयार झाला। हा रो तयार झाल्यानंतर वरती स्क्रोल करा। आता या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकंट डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, आपल्याला सबमिट करायचे आहेत। त्यामध्ये पहिलं पासबुक आहे, चूज फाईलला क्लिक करायचं आहे। चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फोल्डर ओपन होईल। फोल्डर ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथून आपलं पेज जे किंवा आपलं पासबुक जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड या बटनाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लँड रेकॉर्ड म्हणजे सातबारा आहे, सातबारा चूज फाईल क्लिक करा, आपला सातबारा इथं चॉईस करा। सातबारा चॉईस करून झाल्यानंतर आपल्याला परत अपलोड या बटनाला क्लिक करायचं आहे। दोघं ठिकाणी अपलोड करून घ्या आणि आता शेवटचे शोईंग सर्टिफिकेट म्हणजेच आपल्याला पीक फेरा, जो पीक फेरा मी स्कॅन करून ठेवलेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवतो। हे बघा अशा प्रकारचा पीक फेरा राहील। हा पीक फेरा तुम्हाला ओपन करून नीट चेक करून घ्या की आपण भरतोय तो फॉर्म त्यांचं कन्फर्म आहे का, आणि आपल्याला हा देखील आपल्याला अपलोड या बटनाला क्लिक करायचे। सर्व डॉक्युमेंट्स झाले। आता खाली आपला प्रिव्ह्यूला बटनाला क्लिक करायचं आहे आणि आपली डिटेल चेक करून घ्यायची आहे। आपले नाव, गाव, आपले गावाची शिवार, आपला गट नंबर, सातबारा सर्व क्लिअर आहे का, असेल क्लिअर तर खाली दोन इन्स्ट्रक्शन आहे त्याला टिक करायचं आहे आणि त्या इन्स्ट्रक्शनला टिक करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपल्याला मेक पेमेंटला क्लिक करायचं आहे। आता पेमेंट करायची आपल्याला ऑनलाईन। आता मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला आता पेमेंट करायची। या ठिकाणी तुमचा CSC पासवर्ड असेल तो CSC पासवर्ड
टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता. जर तुम्ही बाहेरून भरत असणार तरी देखील करू शकता आणि व्हॅलिडेट बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा वॉलेट पिन असतो एक 6 डिजिटचा, त्याला क्लिक करून आपण सबमिट करायचं. सबमिट झालं, आपली पेमेंट सक्सेसफुल सबमिटेड झालेली आहे. आणि आता प्रिंट ऑप्शन आहे, आपला ॲप्लिकेशन नंबर आहे आणि इकडे राईटला प्रिंट ऑप्शन आहे. या प्रिंटला क्लिक करायचं आहे. प्रिंटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा पूर्ण फॉर्म भरलेला तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर राईट ऑप्शनला तुम्हाला सर्व डिटेल चेक करून घ्यायची आहे. हा तुमचा फॉर्म आहे. प्रिंट द्यायची आता कस्टमरला. एक प्रिंट ऑप्शनला क्लिक करा, कंट्रोल P म्हणून प्रिंट करून तुम्हाला कस्टमरला ती प्रिंट काढून द्यायची. अशा प्रकारे घरी बसल्या तुम्ही तुमचा जो पीक विमा आहे तुम्ही घरी बसल्या देखील तुम्ही मोबाईलमध्ये काढू शकता किंवा लॅपटॉपमध्ये काढू शकता. अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.